सकाळपासून पावसाची उघडझाप मुंबईसह उपनगरामध्ये सुरू होती. मात्र आज सकाळपासून मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस कोसळतो आहे आणि यामुळे सकल भागात पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आपण जर इथली स्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला या सकल भागामध्ये पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. खरं तर आपण जर हा परिसर बघितला तर घाटकोपर रेल्वे स्थानक या ठिकाणी आहे आणि इथूनच बाहेर जो मुख्य रस्ता आहे जिथून मोठ्या प्रमाणात बसेस सेवा ज्या आहेत त्या मुंबईच्या इतर भागांमध्ये जात असतात. रिक्षा स्टँड या ठिकाणी आहे. या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे. मुंबईच्या उपनगरातील घाटकोपर असो, चेंबूर असो, मानखुर्द असो, मुलुंड असो किंवा पश्चिम उपनगरामधील पवई, अंधेरी, बोरिवली, कांदिवलीपर्यंतचा परिसर असो, ठिकठिकाणी जोरदार पाऊस जो आहे तो बरसतो आहे. आणि खरं तर आता चाकरमाने जे आहेत त्यांची कामावर जाण्याची वेळ झालेली आहे. अशात जर अजून काही वेळ हा पाऊस असाच कोसळत राहिला तर मात्र चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. खरं तर हा पाऊस जो आहे तो गेल्या सुमारे तासाभरापासून मुंबईच्या ठिकठिकाणी कोसळतो आहे आणि याचा परिणाम अजून मात्र लोकल सेवेवर झालेला नाही. मात्र रस्त्यांवर जर बघितलं तर ठिकठिकाणी सकल भागांमध्ये पाणी भरल्यामुळे रस्ते वाहतुकीला मोठा त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. परंतु काही वेळ जर असाच पाऊस पुढे बरसत राहिला तर मात्र लोकलच्या व्यवस्थेवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. एकूणच आज सकाळपासून जो पाऊस कोसळतो आहे त्यामुळे आता काही वेळा जे चाकरमाने कामावर निघतील त्यांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.